भाजप आणि शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये भांडणाचं कारण वरकरणी पक्षातली फोडाफोडी असं सांगितलं जात असलं तुम्हाला तसं वाटू शकतं, पण खरं कारण वेगळंच आहे। शिंदेंच्या शिवसेनेला दुखावणारा एक अप्रिय निर्णय फडणवीसांनी घेतला आणि त्यामुळे दोघांच्या दोस्तीत मिठाचा खडा पडल्याचं कळतंय। महायुती सरकारनं बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यासाच्या रखडलेल्या नियुक्त्या 15 नोव्हेंबरला जाहीर केल्या। 6 महिन्यांपासून नियुक्त्या रखडल्या होत्या। न्यासाचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंना देण्यात आलंय। नियुक्त्या रखडण्यामागची कारणं काय होती ती आता बघूया। महायुतीतील शिवसेना आणि भाजपचा एक आमदार न्यासात घ्यावा अशी सरकारची इच्छा होती, मात्र पक्षफुटीतल्या आमदाराला स्मारकाच्या न्यासावरती घ्यायला ठाकरेंच्या शिवसेनेकडनं विरोध करण्यात आला। अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडनं शिशिर शिंदेंचं नाव सुचवण्यात आलं। या नावाला उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली। भाजपकडनं सुचवण्यात आलेल्या पराग अळवणींचंही नाव मान्य करण्यात आलं। न्यासात अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासह इतर पदांवरती असलेले सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, पराग अळवणी आणि शिशिर शिंदे बांधकाम नियोजनासह व्यवस्थापनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत। शिवसेना प्रमुखाचं स्मारक हे उद्धवजींशिवाय कोण चांगलं बनवू शकतं? त्याच्यामुळं शिंदेना व्हायचं, शिंदेना तर मग गावातल्या आता ठाणे महापालिकेचं महापौर व्हावं वाटेल, मग त्याला काय अर्थ आहे? लोकांना हेवा वाटावा असं मी म्हटलं, तशा प्रकारचं ते होईल। तिथून लोक ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जातील। बाळासाहेबांचे विचार पूर्ण राज्यात, देशात या ठिकाणी त्यांची प्रेरणा सगळ्यांना मिळेल असं प्रेरणादायी, ऊर्जादायी स्मारक महाराष्ट्र सरकार बनवेल। बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडनं स्मारकाच्या न्यासात अध्यक्षपद देण्याची मागणी केली जात होती, मात्र ती मागणी मान्य झाली असती तर निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना भावनिक मुद्दा मिळाला असता। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना आयता मुद्दा मिळू नये याची खबरदारी घेतल्याचं न्यासातील नावं बघितल्यानंतर लक्षात येतं। राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांनाच ठेवूया, कारण त्यांना जर काढलं तर BMC म्हणजे महानगरपालिकेच्या, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ते हा भावनिक मुद्दा करतील की माझ्या वडिलांच्या नावे असलेल्या स्मारकातसुद्धा मला ठेवलं नाही। तर कदाचित भाजपाने हा विचार केला असेल, कदाचित शिंदे सेनेच्या मते एक त्रयस्थ व्यक्ती कोणीतरी दुसरी अशी नेमायला पाहिजे होती की जी बाळासाहेबांचा विचारांचा वारसा अतिशय प्रखरपणे चालवते। मग तो एक पर्याय आपण निर्माण करूया ज्यायोगे महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला मदत होईल। परंतु यातला मध्यम मार्ग सरकारचा प्रमुख असलेल्या भाजपच्या नेतृत्वाने घेतला। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या रखडलेल्या नियुक्त्या जाहीर झाल्यामुळे स्मारकाच्या कामाला गती येईल। तसंच उद्धव ठाकरेंकडे अध्यक्षपद देऊन भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला अंतर देऊन ठाकरेंनाही ग्रीन सिग्नल दिलाय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।